मंडळी नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मी आलोय पवन मावळात। पवना धरणाच्या जवळच मी उभा आहे। हे मागे तुम्हाला तिकोना किल्ला दिसत असेल। हे पवना नगरच्या रस्त्यावरनं आम्ही आता पवना धरणाकडे जाणार आहोत आणि धरणाच्या आजूबाजूचा परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळणार आहे। मित्रहो, एक सुंदर संध्याकाळ निसर्गरम्य ठिकाणी घालवण्यासाठी मी मित्रांसोबत PCMC रावेत येथून पवना धरणाच्या दिशेने निघालो। PCMC ते पवना डॅम साधारणतः 35 किलोमीटरचं अंतर पार करायला 1 ते सव्वा तासाचा अवधी लागतो। पवना डॅमच्या मागेच जलाशयाला लागून असणाऱ्या एका सुंदर अशा रिसॉर्टवर आम्ही चाललो आहोत। मुंबई पुणे रस्त्यावरील कामशेत फाट्यावरनं आत पुढे पवनानगरवरनं आपणास जलाशयाकडे जाण्यासाठी पवना धरणाच्या बाजूने तिकोना गावाकडनं उजव्या बाजूला आत वळावं लागतं। काय पाणी आलं इथून का हॉटेल पाहुणा नाही इकडे 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 समोर इथून आतमध्ये हो इथून हो पाहुणा लेक मध्ये जायचं आपल्याला। पवना धरणाच्या बॅकवॉटरवर एका रिसॉर्टवर मी आलो आहे आणि या रिसॉर्टचा आणि या बॅकवॉटरचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। खूप छान पवना धरण आहे। पाठीमागे हा तुंग किल्ला दिसतोय, या बाजूला हा तिकोना किल्ला आहे। खूप छान परिसर आहे। पवना लेक कॅम्पिंगसाठी येथे जलाशयाच्या काठावर अनेक प्रकारचे रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत। वन डे आणि ओव्हरनाईट स्टे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकेजेसप्रमाणे येथे दर आकारले जातात। पवना नदीच्या एका बाजूस मावळ तर दुसऱ्या बाजूस मुळशी तालुका येतो। धरणाच्या मागील बाजूस निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या पवना लेक रिसॉर्टवर आज आम्ही आलो आहोत। पवन मावळातील पवना धरणाच्या बॅकवॉटरचा हा संपूर्ण नजारा आहे। समोर लोहगड सुद्धा आपल्याला दिसतोय स्पष्ट। या पवना धरणाच्या बॅकवॉटरवर दोन्ही बाजूनी अनेक असे कॅम्पिंगचे रिसॉर्ट्स आहेत। हे पहा, हा रस्ता आहे रिसॉर्टला जाण्याचा। तसेच इथल्या या बॅकवॉटरच्या किनाऱ्यावर असे खूप सारे रिसॉर्ट्स आहेत। लेक साईड रिसॉर्ट्स, कॉटेजेस अवेलेबल आहेत। सह्याद्रीच्या डोंगर रांगाने वेढलेल्या पवना जलाशयाच्या काठावर असणाऱ्या समोर दिसणाऱ्या या निसर्गरम्य अशा शरयू रिसॉर्टवर आम्ही आलो आहोत। निसर्गाच्या सान्निध्यात अनोखा सूर्यास्त पाहत आम्ही येथील मालवती सायंकाळ अनुभवणार आहोत। मंडळी नमस्कार, या रिसॉर्टचा हा सगळा व्ह्यू आहे। चला तर मग पवना डॅमच्या बॅकवॉटरला। मित्र, सायंकाळची अगदी रम्य वेळ आहे। थोड्याच वेळात इथे सूर्यास्त होईल। हा समोर तुंग किल्ला दिसतोय
आणि तुंग किल्ल्याच्या पायथ्याशीच या बॅकवॉटरवर आम्ही आहोत. मे महिना आहे, पावसाला अजून सुरुवात व्हायची, त्यामुळे धरणातलं पाणी बरंचसं आटलं आहे. समोर आपल्याला धरण दिसतं आहे, हे आहे पवना डॅम. खूप सुंदर परिसर आहे. मित्र हो, चांगला मेंटेन केलेला प्रशस्त परिसर आहे हा सर्व. आपणास ॲकोमोडेशनसाठी येथे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस उपलब्ध आहेत. रिसॉर्टचा वेबसाईट ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. वेगवेगळ्या पॅकेजेसप्रमाणे आपण ऑनलाईन किंवा येथे फोन करूनसुद्धा बुकिंग करू शकता. येथे टेंट्स, AC नॉन AC कॉटेजेस तसेच ग्रुप बुकिंगसाठी व्हिलासुद्धा उपलब्ध आहे. येथे म्युझिक, डान्स, कॅम्पफायर, व्हेज नॉन व्हेज जेवण, स्नॅक्स सर्व काही मस्त आहे. आपण या शरयू पवना लेक रिसॉर्टला नक्की भेट द्या. मित्र हो, या रिसॉर्टवरून दिसणारा समोरचा हा विहंगम नजारा, सूर्यास्ताचे एक अनोखे दृश्य. मंडळी, शरयू रिसॉर्ट आणि पवना डॅम जलाशयाचा संपूर्ण परिसर फिरून आणि इथला सुंदर असा सनसेट पाहून मी आपला निरोप घेतो आहे. पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.